तोंडली आहे संघ आणि त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीकरता दाखल झाल्या अर्थातच श्री गणेश चेई संघ. चला मॅच सुरू होतीये. बॉलिंग वरती गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाज देखील तयार आहेत. त्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. बॉल तयार. पहिला स्विचिटचा अटेम्प्ट आणि पाठवलाय बॉल बावडी लाईनच्या पलीकडे. वरी फर्स्ट बॉल आगमन विराजमान बॉल सीमा पार येतोय. दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड चौकार 4. पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक केला जातोय. 3 षटकांचा सामना आणि पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल आणि त्याच उद्देशानं सध्याच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर पहिलाच बॉल इथे देखील वळवायचं होतं. पहिलाच फटका होता परंतु त्यानंतर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडलं नाहीये. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलचा वापर गोलंदाज वैभव करतोय. दुसऱ्या बाजूने संतोष आणि राम मैदानाच्या मध्ये खेळ करतात आणि दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून धावा चांगल्या पद्धतीच्या बनवल्या जातील या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन ट्रॅकने केल्याचा मनसुबा होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट क्लोज एन्काउंटर झालाय आणि राम या खेळाडूला आता गोल्डन डकचा शिकार. बॅटर आउट. ग्रामपंचायत सरलगाव विद्यमान सदस्य सन्माननीय आदरणीय सुरेशजी कुडे साहेबांच्या माध्यमातून पाहू शकतात की या स्पर्धेकरता 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जोडले गेले आणि ते गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. सुस्वागतम 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 स्वागत. चांगली मॅच इथे क्लोज एन्काउंटर झालंय. बॅटर रामच्या बॅटला लगाम लावली आणि विकेट्स क्रमांक 1 पहिला झटका बसवून दिलाय. आडबा बॅटने खेळायचा होता. पहिलाच बॉल खेळत असताना हितेशच्या माध्यमातून एक सिंगल आणि त्यानंतर सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत असताना बघू शकतात 5 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 5 धावा फलकावरती जोडल्यात वैभवच्या माध्यमातून. साडे भरपूर चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय. तोच वैभव सध्याच्या घडीला या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. इथे देखील आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता. बॅटच्या एंडिंग फ्लोकडे कनेक्शन करतो आणि त्याच्यानंतर भरपूर वेगाने बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्यानंतर पाच चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. स्कोरबोर्डला 6 धावा जोडल्यात. बॅटिंग ट्रॅकवरती बॅटर देखील सज्ज आहेत या मॅचमध्ये. इथे फटका चांगलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर दिलो. बॉल सीमा पार येतोय. अंतिम बॉलवरती चौकार 4.
सुपर देणार एक्स्ट्रॉर्डिनरी बॅट जबरदस्त फिरवली आहे, बॉडीला स्विच केला आणि त्यानंतर स्विच नाही तर स्वीट फटका पाहायला मिळतोय. बावडीलाच्या पलीकडे सरळ थर्डमॅनला पाठवलंय. आता एक खेळाडू तिकडे देखील तैनात केलाय. जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा 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 परंतु सातत्याने तुम्ही या पद्धतीचा खेळ कराल तर त्याचं भुगतान करावं लागेल. सरळ बॉल एस्टांवरती आदळलाय, लाकूड तोड गोलंदाजी. या टोंडली संघाचे कॅप्टन किंवा एक खेळाडू किंवा प्रतिनिधी आपण ऑर्गनाइज कमिटीच्या संपर्क साधायचा विनंती असेल दोन्ही संघांना. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या आपले कॅप्टन खेळाडू किंवा एक प्रतिनिधी आपण पाठवून द्यायचा आहे, इकडे संपर्क करायचा आहे. सोळा धावा फलकावरती जोडल्यात. बॅटिंग ट्रॅकवरती सध्या प्रितेश मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे प्रितेश. ओ पुन्हा एकदा जडमध्ये होता, खोलात होता. अंपायर सिग्नल एकाच समांतर, अर्थातच धावे अवांतर. नो इतर पाहिले तर दंडित केलंय अंपायरच्या माध्यमातून आणि त्याचमुळे आता इकडे त्याचं भुगतान करावं लागेल. पुढील बॉल फ्री हिट असेल कारण बॉल इथे अतिरिक्त आहे. पंचाने लगेचच आपला हात अवकाशात केला आणि त्यानंतर पाहू शकतात की फिंगर रोल करत असताना सांगितलंय की पुढच्या बॉलवरती तुम्हाला मुभा असेल मोठे फटके खेळण्याची. हात खोळावे लागतील. हितेश बॅटिंग ट्रॅकवरती प्रितेशच्या विपक्षामध्ये ओ फटका चांगला नव्हता परंतु खाली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना बघू शकतात एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने वळालेत आणि दोन धावा वेगाने परिपूर्ण केल्यात आणि याच दोन धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 2-0 20 आकडावरती धावा पोहोचला गेल्यात. भरपूर चांगल्या पद्धतीचे मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये आंबेगाव संघ सो अंतिम पास मध्ये दाखल झाला आणि इथे देखील बॉल चालला लॉंग लेगच्या रिझर्व मध्ये आणि फाईन लेगच्या मध्यातनं बावडी लायच्या पलीकडे चौकार 4. काम ठुने यांच्या माध्यमातून पाहू शकता त्या स्पर्धेकरिता दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जोडले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय आदरणीय सुरेश भाऊ पुढे यांच्या माध्यमातून पाहू शकतात की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जोडले गेले. सरलगाव ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय कल्पेश मुरबाडे यांच्या माध्यमातून चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जोडले गेले आणि त्याचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय. आणि मुंबई पोलीस सन्माननीय आदरणीय हरीश मुरबाडे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मैत्री चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोड व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले गेले तर या मंचाची शोभा वाढवत आहेत कारण मंच ज्यांच्यासाठी बनलेला असतो ते गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. शपल झालेत, बॉलला पाठवलंय त्याच रिझन मध्ये डिस्कवर लेग आणि तिथनं जर पाहिलं तर खेळाडूला चकमा देऊन बॉल बाबडी लायच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा 3 इन अ रो चौकार 4. लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण सज्ज करायचं आहे.
33 धावा जोडल्यात. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅटर्सच्या माध्यमातून केलाय. प्रितेशवरती आक्रमण खूप चांगल्या पद्धतीने केलं. मागील 3 चेंडूंवरती पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. तिथे जर पाहिलं तर 12 धावा फलकावरती ते आपल्याला बघायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर प्रितेशवरती आक्रमण आणि त्याच्यावरती धाबा चांगल्या बनवल्या. आता बॉल चाललाय सरळ मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जात असताना स्टॉप केलाय. एक सिंगल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा चूक 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 घ्या. आता इकडे त्याचं भुगतान करावं लागेल. विकेट, खेळाडू आऊट. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. जय हनुमान भुवन संघ आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान तोंडली हे संघाचे कॅप्टन आपण यायचे लगेचच क्विक. आपण नेक्स्ट मॅच नाणेफेकीचं कौल इथे कंप्लीट करतोय. बॉल तयार ओव्हर द विकेट्स. पहिलाच बॉल पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकून दिलाय सरळ सीमा पार. इट्स अ टावरिंग बिग हिट. एकदा दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं आणि पाठवले बाबडीच्या पलीकडे. सध्या बॅटिंगच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग करतात. बॅटच्या रॉडरमध्ये आलेल्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थाराडाई हा एकमेव संदेश आंबेले संघाच्या बॅटर देत आहेत. फुल टॉस फुल टॉस फुल टॉस आणि त्याच्यानंतर बॉल सरळ हातामध्ये विसावलाय. कॅच कंप्लीट. विकेट. बॅटर मेघराज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलाच बॉल धावचीच्या स्वरूपाने गडी बाद. त्याच्यानंतर सिक्सर, त्यानंतर विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक खूप चांगल्या पद्धतीचा केला जातोय सुधीरच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केलाय. स्कोरबोर्डला धावा देखील भरपूर चांगल्या जोडल्या गेल्यात. बॅटिंग पिच आहे या पिचवरती धावा जास्त बनत आहेत आणि त्याचमुळे इकडे जर पाहिलं तर या मासमध्ये सध्या 39 धावा जोडल्यात. तानाजी आणि दुसऱ्या बाजूने हितेश असतील. ज्या हितेशने सध्या या मासमध्ये 21 धावा ठोकल्यात. 6 चेंडूंचा खेळ करत असताना फटका चांगला आहे. गेल्या तानाजीच्या माध्यमातून गॅप मधून बॉल काढलाय. नो चान्स फॉर द फिल्डर आणि बॉल निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. फलकावरती जोडल्यात 43 धावा. 32 होत्या तिथे करेक्शन केलंय आणि त्यामुळे आता इकडे धावा 43. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्यानंतर 43 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. बॅटिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा समोर तानाजीचा हा फटका बसलाय. खेळाडू रनिंग कॅच कंप्लीट करणं सोपं नसतं आणि त्याचमुळे एक सिंगल दुसऱ्या धाव्यासाठी देखील वेगाने वळाले. तानाजी सध्या या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु त्याच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 6 धावा त्याने खेचल्यात वैयक्तिक आणि त्याच्या माध्यमातून देखील धावा चोटण्याचं काम या मॅचमध्ये केलं जाते.
अंतिमचा बॉल असेल. 45 धावा स्कोरबोर्डला सोडल्या. 4 विकेट जरूर लॉस झाल्यात. फटका चांगला आहे. बॉलच्या मेरिटनुसार खेळला आहे. एक सिंगल फलकावरती बनवली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये बॉलला रीड केला आणि त्यानंतर फील्ड करत असताना 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अंगलट आला. बॅटरला आता माघारी परतावा लागेल. बॅटर आउट, गॉन. लक्ष्मणजी तांडले सर इथे उपस्थित झाले गेलेत आणि त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. आपण लगेचच पुढच्या मॅचचा टॉस देखील इथे कंप्लीट करणार आहोत. भुवन संघाचे कॅप्टन आणि तोंडली संघाचे कॅप्टन आपण विनंती असेल. चला आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आणि तिथे कंप्लीट करतोय नेक्स्ट मॅचचा टॉस. टार्गेट 48 धाब्यांचं जोडलंय. 16.00च्या आवरेजने प्रतिषटकामध्ये तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील आणि त्या इंटेन्शनने सध्या बॅटिंग करावी लागेल. भरपूर चांगला खेळ पूर्वार्धाच्या काळामध्ये बघू शकला, ज्यामध्ये हितेश आणि तानाजीची बॅटिंग अंतिमच्या क्षणाला भरपूर चांगली राहिली होती. 3 चेंडूमध्ये 8 धावा तानाजीच्या माध्यमातून राहिल्या. त्याच्यानंतर हितेशच्या माध्यमातून देखील भरपूर चांगलं क्रिकेट आपण बघू शकलात मागील मॅचमध्ये आणि त्याचमुळे 48 धाब्यांचं लक्ष ठेवलं आहे आणि त्या 48 धाब्यांचं लक्ष इथनं पूर्ण केलं जाईल मॅचमध्ये. आजच्या दिवसातील या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. इथे टॉस देखील आपण लगेचच कंप्लीट करतोय उपस्थित गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणि त्याच्या शुभ हस्ते. आदरणीय हरीशजी मुरबाडे सर यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात की आपण टॉस कंप्लीट करतोय. विनंती असेल साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आणि आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे 2 संघ जॉईन झाले. दोन्ही संघाचे कॅप्टन ते आपल्याला बघायला मिळतात आणि टॉस कंप्लीट केला जाईल. हेड्स अँड टेल नाण्याच्या 2 बाजू असतील आणि त्या दर्शवून आपण टॉस कंप्लीट करतोय. चला लगेच फील्ड सेट करायचे. 48 धाब्यांचं लक्ष असेल. बॅटर पोचले गेलेत. फील्ड सेट करायचे आणि ऑन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देखील सज्ज करायचे. टॉस कंप्लीट करतोय आपण सध्या मुरबाडीजी साहेबांच्या माध्यमातून आणि टॉसचा कौल तो इथे कंप्लीट केलाय. थँक्यू सो मच. बॅक टू दी क्रिकेट. भुवन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर त्यांचा निर्णय बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केला अर्थातच तोंडली बी संघाला. चला मंचावरून एक गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्याचा विशेष सन्मान आणि सत्कार या मंचावरून आपण इथे कंप्लीट करतोय. मुंबई पोलीस सन्माननीय आदरणीय हरीशजी मुरबाडे यांचा विशेष सन्मान या मंचावरून इथे कंप्लीट करतोय. तर या साहेब आपण पुढे यायचा आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. मैत्री चषक 2026 मध्ये आपलं देखील स्वागत आणि आपला हा सन्मान, कारण हा सन्मान कुठल्याही बाजारामध्ये विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो आणि हा विशेष सन्मान हरीशजी मुरबाडे सरांचा इथे केला जातोय. मुंबई पोलीस त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की सातत्याने आपलं संरक्षण केलं जाते आणि त्यांचा हा विशेष सन्मान संरक्षण नायक हलनग्र नायक साहेबांचा हा विशेष सन्मान तो आपल्याला बघायला मिळतोय आणि तो टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करतात आणि त्यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात हा विशेष सन्मान. त्याच्यानंतर सन्माननीय आदरणीय कल्पेशजी मुरबाडे त्यांच्या माध्यमातून 4th क्रमांकाचं पारितोषिक उपलब्ध करून दिले आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मंचावरून आपण इथे कंप्लीट करतोय. तर या साहेब आपण पुढे यायचं, आपला देखील विशेष सन्मान या मैत्री चषक 2026 मध्ये केला जाईल. महाराष्ट्राचं महावस्त्र मायेची उबदार शॉल आणि त्यानंतर पाहू शकतात की एक बुके देऊन साहेबांचा केला जातो विशेष सन्मान. मॅच देखील सुरू आहे, कारण मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे.
हो इथे देखील एका सिंगल धावेसाठी वेगाने वळालेत आणि एक सिंगल धाव फलकावरती स्कोरबोर्डला जॉईंट होती आहे. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 2 या अंकांवरती बघू शकतात हितेश. ज्या हितेशने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ दाखवलाय. बॅटिंग करत असताना षटकार, त्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार आणि गोलंदाजी करत असताना देखील पहिला मंडटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती वर्चस्व गाजवतोय आणि त्याच्या माध्यमातून 2 सिंगल खर्च करत असताना पाहायला मिळतोय. हो फुल टॉस दिशा दिली आहे आणि दिशा दिली आहे तर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाणार. बॉल चाला सरळ वाईडिश एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय बॅटरच्या बॅटमधून जबरदस्त तडाखा. बॉल सीमा पार, 4 चौकार. त्याचमुळे धावा देखील फलकावरती भरपूर चांगल्या पद्धतीने आता वाढत असताना पाहायला मिळतात. 48 धावांचं लक्ष आणि मोठे फटके तुम्हाला या मॅचमध्ये फेकावंच लागतील आणि सध्या तेच पाहायला मिळतंय. चौकार ठोकलाय. ओ इथे जडमध्ये होता, खोलात होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आहे. अगदी बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाहीये. आयसॅट कुठेतरी दलमळीत झाली. कनेक्शन घडलं असतं तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे डेफिनेटली बॉल निघून गेला असता, परंतु ते घडलं नाहीये आणि त्याच कारणामुळे सध्या बॉल डॉट बॉल येतोय. गोलंदाज हितेश चौथ्या बॉलवरती वर्चस्व गाजवत असताना बॉलला सरळ पाठवून देतोय विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक चांगल्या पद्धतीचा केलाय. पलटवार क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा आहे आणि जो सध्या पलटवार हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तयार. ओ खोलात होता, खोदून काढलाय. इलिव्हेशन नाहीये. वाडिश लॉंग ऑफला टिपला जाईल झेल. संपलाय खेळ. आता बॅटरला माघारी परतावं लागेल. वैभव बॅक टू दी डगआउट गॉन. 7 धाबा फलकावरती जोडल्यात. नवीन गोलंदाज लगेच बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचा विनंती असेल. सध्या या मॅचमध्ये जर पाहिलं तर 7 द्यावी लागेल अर्थातच बॅटरला, कारण गोलंदाजी करणारा संघ या मॅचमध्ये थोडासा पुढे वाटतोय, कारण ज्या पद्धतीची धावसंख्या फलकावरती जोडली आणि पहिलं षटक कंप्लीट झालं. इक्वेशन थोडंसं आता चेंज राहिलं या मॅचमध्ये. सध्या जर पाहिलं तर आंबेली संघ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय. बॅटिंग करत असताना भरपूर चांगल्या पद्धतीची बॉलिंग केली आहे आणि तिकडे 41 धाबांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये अजूनही करायचा आहे. 12 चेंडूंमध्ये 7 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. हा नीट बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून पाहू शकता ते सर्व काही दाखवलं जातं आणि 154,000 सबस्क्रायबर 1,54,000 सबस्क्रायबर सध्या त्यांचं देखील कंप्लीट झालेत. हो इथे देखील बॉल सुसाट बंदाट वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. आडबा बॅटला फटका खेचायचा होता. क्रॉस लाईन क्रिकेट इज द बॅड क्रिकेट. तुम्ही सातत्याने आडवे फटके खेळण्याचा प्रयत्न कराल तर त्यामध्ये यश नाही येणार. बॉलच्या मेरिटनुसार खेळणं गरजेची गोष्ट असते आणि सध्या जर पाहिलं तर पहिलाच बॉल हो पुन्हा एकदा आउटसाईड ऑफस्टिक बॉल टाकला होता आणि मिड विकेटच्या आणि काऊ पेसमध्ये बॉल निघून जात असताना बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी वळालेत. 2 धावा कंप्लीट झालात आणि तिसरी धाव कॉलिंग
स्ट्रायकिंग एंडकडनं होती आणि त्यानंतर 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि याच 3 धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला 10 धाबा जोडल्या. 10 चेंडू 38 धाब्याचं लक्ष समोर राहिलं आहे. प्रत्येकी बॉलवरती सिक्सर जोडावा लागेल दुसऱ्या बॉलवरती आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. डबल डिजिटमध्ये धावसंख्या फलकावरती बघायला मिळते अरुण, ज्याच्यावरती जिम्मेदारी आहे आणि ज्या अरुणने सध्या जर पाहिलं तर भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. आता इकडे अरुणचा बॉल, त्याच्यावरती प्रहार केला आहे. बॉल चला वाईडिश लॉंग ऑफमध्ये आहे. एंड मोमेंटला बॉलने उचली घेतली होती, सरप्राईज झाले होते तिकडे फिल्डर, परंतु सेफ बॉल अडवला आणि त्याच्यानंतर फेकी झाली आहे. 2 कंप्लीट आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची टोटल आता फलकावरती 12. सिंगल डबल जरूर या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकेल, परंतु सिंगल डबलने मॅचमध्ये विजयी संपादित करू शकणार नाही आहे. इथे मोठे फटके गरजेचे आहेत आणि मोठे फटके तुम्हाला खेचावेच लागतील. अरुण पुन्हा एकदा सज्ज, ओ टॅप केला आहे, बॉक्स सर्कल क्रिकेटचा फटका आणि इथे धोका देखील झालाय. आता इकडे बॅटर माघारी पडतोय, विकेट आली आहे, खेळाडू आऊट. मिस्टर ब्लेड ऑन झालेत, बॅटरला माघारी पडतावं लागेल. आणखी एक विकेट, बॅक टू बॅक दुसरा झटका, बॅटर आऊट. लेडीजे आपण विशेष सन्मान या मंचापर्यंत करतोय. सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी तांडले सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान तो आपण इथे मंचापर्यंत कंप्लीट करतोय. तर समीरजी साबले यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण कंप्लीट करतोय. तर या समीर आपण पुढे यायचं आणि आपल्या शुभ हस्ते लक्ष्मणजी तांडले सरांचा विशेष सन्मान तो आपण इथे कंप्लीट करायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हा विशेष सन्मान तो आपण बघू शकतात इथे केला जातोय. मान्यवराची मांदी आली, भरपूर चांगल्या पद्धतीची राहिली आहे. फटका चांगला आहे, परंतु शतरक्षक ते पोहोचतायत आणि त्यानंतर कॅच ड्रॉप होती आहे. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. अंपायर सिग्नल येतोय आणि 2 षटकांच्या खेळाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 13. आता इकडे 6 चेंडू आणि 35 धाब्याची गरज, अर्थातच 6 सिक्सर जोडावे लागतील उर्वरित 7 चेंडूंवरती, अन्यथा मॅच हातातून गेली असं म्हणायला हरकत नाहीये. चला भुवन संघ आणि तोंडली संघ आपण नेक्स्ट मॅच करता तयार आहे. लगेचच मॅच कंप्लीट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं. विनंती असेल, हा अतिथी कक्ष आपल्याला दाखवला जातोय जिथे मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळते. टी व्ही स्क्रीनवरती बघू शकतात. गोड व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत, ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगल्या पद्धतीची मदत. पहिलाच बॉल त्याच्यावरती सेल्फ फॉलोथ्रूमध्ये बॉलला स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर चुरस रंगत कुठेतरी संपत चालली आहे मॅचची, कारण धावा जास्त राहिल्यात आणि धाबा बनवणं आता कुठेतरी अशक्य वाटतंय, कारण 5 चेंडू 35 धाब्याची गरज आहे, परंतु भविष्यवाणी ती आपण करू शकत नाही. सेफ जरूर आहेत गोलंदाजी करणारी टीम समोर. ओव्हर दी बॉलर रेड फटका आहे डाऊन डी ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. सेफ झोन क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित जागा जिथे फटका खेळला आणि त्यानंतर एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 14 आकड्यावरती. विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न आता सध्या बॅटरच्या माध्यमातून केले जाईल, कारण 4 चेंडू आणि 34 धाब्याची गरज सध्या या मॅचमध्ये राहिली आहे. पायात होता, फ्लिक ऑफ द रिस्क करायचा होता, बरोबर मध्यात सापडलेत. अंपायरने आपलं बोट वरती केलंय, अर्थातच बॅटर आता परतीचा प्रवास करतील. विकेट. जबरदस्त मॅच सध्या या मॅचमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ आंबेले संघाच्या माध्यमातून राहिला आहे. माही 11 आंबेले संघ मैदानाच्या बघू शकतात. बॅटिंग चांगली केली आहे. ओ इथे टर्न प्राप्त केलाय, जबरदस्त बॉल तिथे गुंगारा दिला आणि पास स्माइल देखील करतात.
गोलंदाजाच्या माध्यमातून पाहू शकतात की हा चेंडू डिलिव्हर्ड केला. बॅटरला वाटलं की हा बॉल आउटसाइड लेगस्टिक निघून जाईल, परंतु सुसाट बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा जडमध्ये होता, बचावात्मक पवित्रा ठेवला. एक सिंगल बॉल शिल्लक असेल अंतिमचा आणि त्यानंतर औपचारिकता कंप्लीट केली जाईल अंतिम बॉलवरती. आंबेले संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगला खेळ राहिला आहे. यावेळेस टर्न प्राप्त करत असताना सरळ बॉल निघून गेला आहे. तर मॅच फिनिश झाली आहे. या मॅचमध्ये माही 11 आंबेले संघ विजय संपादित करतो आणि विजयाचे शिल्पकार, विजयाचे मानकरी ठरले. अर्थातच मॅन ऑफ दी मॅच हकदार हितेश, ज्याने भरपूर चांगला खेळ केला. गोलंदाजी करत असताना एक विकेट, 7 धावा आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना